ते भूत तर नाही ना. आता नारायणला 50% वाटायला लागलं की हा 100% काही ना काहीतरी आहे. 10-15 पावलं पुढे चालतो की लगेच त्याला पाठीमागून आवाज येतो. अरे नारो, अरे मला बिडी दे नाही का. तलब लागली यारले. नारायण गच्च थांबतो. त्याच्या काळजाचा आवाज ठक 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 असा वाढायला लागतो. नारायण हळूवार पाठीमाग कुणीही दिसत नाही. दूर दूरपर्यंत कोणी दिसत नाही. त्याच्या हातामध्ये टॉर्च होती. तो चारही बाजूनं आपली टॉर्च दाबून देतो, पण त्याला कुणी दिसत नाही. नारायण आडबडतो की यार 100% गावातले जे लोक बोलतात ना ते खरं आहे आणि इथं कुठलाही माणूस नाही. आता इथून पटकन निघा. आता जुन्या माणसाचे एक मन आहे बघा, जर असं वाटलं की भूत आहे किंवा असं वाटलं की आपण रस्ता भटकलोय किंवा असं वाटलं की आपल्याला चकवा लागलाय, तर जुनी माणसं म्हणायचे की यार थोडीशी बाथरूम करायची आणि ते बाथरूम जे केलेल्या जागेवरची जी माती आहे ती थोडी माती घ्यायची आणि कपाळाला टीका लावायचं. नारायणच्या डोक्यामध्ये ती युक्ती होती. नारायण गेला, बाथरूम केली, त्यानं ते माती घेतली ओली आणि कपाळाला टीका लावला. आणि जसा त्याने कपाळाला टीका लावला तसं त्याला समजलंच नाही. त्याला फक्त एवढं समजत होतं की मी ज्या रस्त्यानं चाललोय तो रस्ता माझ्या शेताकडे जाण्याचा नव्हता. तो रस्ता एका वेगळ्या दिशेने जाण्याचा होता आणि ती दिशा फार विचित्र होती. त्या दिशेमध्ये एक स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीमध्ये लोकांनी मडे जाळणं सुद्धा बंद केले होते. त्या स्मशानभूमीमध्ये या टायमाला कोणी मडे जाळत नव्हतं. गावकऱ्यांनी दुसरी स्मशानभूमी तयार केली होती आणि ही स्मशानभूमी का बंद केली होती, कारण की या स्मशानभूमीमध्ये जाळल्याच्या नंतर ज्या परिवारातला एखादा माणूस वारलाय तो या माणसाच्या आत्म्याला शांती भेटायचीच नाही म्हणे. गावातील अशी घटना, या स्मशानभूमीमध्ये जर एखाद्या माणसाला आणून पुरलं त्या माणसाची आत्मा इथंच भटकायची आणि त्या माणसाची आत्मा त्याच्या घरच्यांना दिसायची. मग कुणीतरी महाराजांनी सांगितलं की त्या स्मशानभूमीमध्ये तुमची माणसं जाऊ नका किंवा पुरू नका. तेव्हा गावकऱ्यांनी स्मशानभूमी बदलली आणि तेव्हा कुठेतरी ही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली. आणि त्या स्मशानभूमीच्या